कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत। मालेगावात युरिया खतांची टंचाई, युरिया अभावी पिके धोक्यात आल्यानं शेतकरी संतप्त। सातारा जिल्ह्यात पावसाची विश्रांती, शेतकऱ्यांना भात शेती करण्यास पाणी मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत। नागपूरमध्ये बाजार समितीच्या गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन। चौकशीमध्ये पोलीस अधीक्षक, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांचा समावेश। नाशिकमध्ये कांदा खरेदीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय। नाफेड आणि एनसीसीएफच्या केंद्रावर असणार राज्य शासनाचं नियंत्रण। 13 केंद्रांवर दक्षता समितीची स्थापना। मध्य रेल्वेकडून कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर। मध्य रेल्वेकडून 250 गणपती विशेष रेल्वे गाड्या। 24 जुलैपासून होणार आरक्षणाला सुरुवात। 22 ऑगस्ट पासून गणपती विशेष रेल्वे धावणार। यंदा आयटीआर भरताना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन। आयटीआरचे नियम आता अधिक कडक। उत्पन्नाचा स्रोत लपवल्यास मोठी कारवाई होऊ शकते। आयकर विभागाकडे अत्याधुनिक यंत्रणा तैनात। राज्य सरकारकडून दिव्यांगांच्या भत्त्यात वाढ। दर महिन्याला 2500 रुपये देण्यात येणार। भत्त्यात वाढ केल्याप्रकरणी अकोल्यात प्रहार कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय। धाराशिवमध्ये आरटीओ अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल। शेतात जाऊन दंडात्मक कारवाई करतानाचा व्हिडिओ व्हायरल। नागरिकाने व्हिडिओ काढतच आरटीओ अधिकाऱ्यांनी शेतातून काढला पळ। अंबाबाई ट्रस्टच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह मजकूर हटवण्यात आले। आक्षेपार्ह मजकूर प्रकरणी चौकशी होणार। कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। कोल्हापूर जिल्ह्यात विद्यार्थी सहाय्यता जनजागृती अभियान। अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसह अभियानपूर्व प्रसिद्धी करा। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश। नाशिकमध्ये टीडीआर घोटाळा प्रकरण। 100 कोटींची फसवणूक झाल्याचा ठपका। तपासणी केली असता घोटाळा झाल्याची सूत्रांची माहिती। आंबोनळी घाटात दरडींचा धोका वाढला। आंबोनळी घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आले। बंदीमुळे पर्यटन व्यवसायासह हॉटेल व्यवसाय देखील ठप्प झाले। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण। हुंड्यासाठीच वैष्णवी हगवणेचा बळी। महिला आणि बाल कल्याण समितीच्या अहवालातून स्पष्ट। नंदुरबारमध्ये महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनांचा बेमुदत संप। विविध मागण्यांसाठी परिचारिकांचा बेमुदत संप। वाशिममध्ये शासकीय योजनांचा लाभ घेताना अडथळे। शासनाच्या योजनांसाठी फार्मर आयडी अनिवार्य। फार्मर आयडी बनवताना अडचणी, शेतकरी नाराज। गुगल आणि मेटाला ईडीची नोटीस। ऑनलाईन सट्टेबाजी करणाऱ्या ॲप्स संदर्भात चौकशी। मनी लॉन्ड्रिंग आणि इतर आर्थिक गुन्ह्यांसाठी चौकशी सुरू। भंडाऱ्याच्या शुक्रवारी परिसरात मार्गाला तलावाचं स्वरूप आलं होतं। विद्यार्थी आणि नागरिकांचा कसरतीचा प्रवास। नगर परिषद प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। परभणीत प्रहार संघटनेचं शेतकरी कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन। 24 जुलैला चक्काजाम आंदोलन करणार। जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधनेंची पत्रकार परिषदेत मागणी। उबर, ओला, रॅपिडो स्ट्राईकवर अद्याप तोडगा नाही। कॅब चालकांच्या संपामुळे लोकांच्या प्रतीक्षेत वाढ। गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत कॅब चालक संपावर। कोल्हापुरात त्र्यंबोली यात्रेचा उत्साह। त्र्यंबोली यात्रेत तालमींनी काढल्या लक्षवेधी मिरवणुकीत हजारो कार्यकर्ते सहभागी। मेळघाटात खापरा नदीच्या पुरामुळे नदीवरील पूल वाहून गेलाय। गावांचा संपर्क तुटला। गावांमध्ये जाण्यासाठी रस्ताच नाहीये। तातडीने उपाययोजना करण्याचं आवाहन। बीडमध्ये चिमुकल्यांचा शाळेचा प्रवास धोक्यात। ओढ्यातील गुडघाभर पाण्यातून विद्यार्थ्यांचा प्रवास। पुलासाठी तात्काळ लक्ष द्यावं, ग्रामस्थांची मागणी। कोल्हापूरमध्ये रेल डाक सेवा 3 दिवस बंद। पोस्ट कार्यालयाच्या सुधारित प्रणालीच्या पूर्वतयारीसाठी सेवा बंद राहणार। कोल्हापूरमध्ये अंबाबाई देवीच्या किरणोत्सवात अडथळा न आणणारी गरुड मंडपाची बांधणी करावी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं तहसीलदारांना निवेदन। प्रशांत किशोर यांना रॅली दरम्यान मोठी दुखापत। पाटणामधील रुग्णालयात उपचार सुरू।
रायगडमध्ये अवैध सावकारी विरोधात पोलिसांची कारवाई. सहकार विभागाच्या मदतीनं पेण शहरात धाड. सहकार विभागाकडून पडताळणी सुरू. मुख्य अभियंता गिरीश जोशींची सचिवपदी पदोन्नती वादाच्या भोवऱ्यात. कार्यकारी खरतर अभियंता असताना केला होता 39,55,000 भ्रष्टाचार. न्यायालयात प्रकरण सुरू असतानाही न्यायालयीन केस नसल्याची खोट्या शपथपत्रात कबुली. जलजीवन मिशन निधी व्हावी ठप्प. 7,371 गावांपैकी केवळ 1,737 गावात कामं पूर्ण. 2 कोटींचा निधी दिल्यानंतर उर्वरित गावांनाही नळाद्वारे पाणी पुरवठा शक्य होईल. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ला बसस्थानकाची दुरावस्था. स्थानकातील फरशी आणि खिडक्याही तुटलेल्या. प्रवाशांना ये-जा करणं कठीण झालंय. नागरिक त्रस्त. हिंगोलीत सरस्वती शाळेच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना खरूसची लागण. अस्वच्छता सुविधांच्या अभावी खरं तर लहान विद्यार्थी हैराण झालेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उपस्थित. अमरावतीच्या चिखलदऱ्यात पर्यटकांची गर्दी. शुक्रवार ते सोमवारपर्यंत वनवे वाहतूक. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे आदेश. बुलढाण्याच्या खामगावात अतिक्रमण मुक्ती मोहीम सुरू. या मोहिमेमुळे सतत निर्माण होणारा वाहतुकीचा प्रश्न सुरळीत होणार. बुलढाणा जिल्ह्यात रेती घाटांचा लिलाव करण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं मान्यता. मात्र खरेदीदारांची रेती घाटांच्या लिलावाकडे पाठ. जागरण पदयात्रा आणि कलश यात्रेचं बुलढाणा जिल्ह्यात स्वागत. युवाचार्य विवेकदास शास्त्री महाराजांच्या संकल्पनेतून यात्रेचं आयोजन. कराड विमानतळ विस्तार वाढ प्रश्न 2012 पासून प्रलंबित. आमदार डॉक्टर अतुल भोसले यांचा प्रशासनावर राजकीय दबाव असल्याचा आरोप. विमानतळ विस्तार वाढ बाधित शेतकरी कृती समिती आक्रमक. हिमाचलमधील किन्नर कैलास यात्रा स्थगित. खराब हवामान आणि रस्त्यांची परिस्थिती पाहता घेतला निर्णय. शिवभक्तांना करावी लागणार प्रतीक्षा. सोलापूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या 55व्या वाढदिवसानिमित्त 55,555 वह्यांचं वाटप. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुस्तकांचं अनावरण करण्यात आलं. परभणीत विविध मागण्यांसाठी लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीनं धरणे आंदोलन. जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. अमरावतीत तेली समाजाचा राज्यस्तरीय उद्योजक मेळावा. शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सत्कार केला जाणार. मुंबई गोवा महामार्गावर केमिकल टँकरला आग. राजापूर तालुक्यातील पन्हाळे माळवाडी येथील घटना. शिर्डीत उभ्या असलेल्या ट्रॉलीला रिक्षाची धडक. एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी. छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रक आणि दुचाकीचा अपघात. दुर्घटनेत बाप लेकीचा मृत्यू. पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत 3 महिला बुडाल्या. 2 महिलांचा मृत्यू, एका महिलेचा शोध सुरू. आमदार सरोज अहिरेंच्या जेल रोड येथील घरी चोरी. घरातील मोलकरणीनं कपाटातून 1 लाख रुपये चोरलेत. मोलकरणीला अटक. पुण्यात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून सोन्याची चोरी. चोरी करताना सीसीटीव्हीमध्ये कैद. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अघोरी प्रकार. भूत उतरविण्याच्या नावाखाली युवकाला मारहाण. या प्रकरणी भोंदूबाबावर गुन्हा दाखल. अकोल्याच्या कृषीनगर भागात गुंडांची दहशत. दहशत पसरवणाऱ्या आरोपींची पोलिसांनी धिंड काढली आहे. आरोपींची धिंड काढून नागरिकांना भयमुक्त करण्यात आले. साताऱ्यात चोरट्यांकडून दुर्मिळ इंडियन ब्लॅक टर्टल कासव जप्त करण्यात आले. उमरजमध्ये पोलिसांची मोठी कारवाई. नाशिकमध्ये दहशत पसरविण्यासाठी गुंडांचा धुमाकूळ. कोयता आणि तलवारीनं 8 वाहनं फोडली. 4 अल्पवयीन मुलांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय. लोणावळा शहरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. भंडाऱ्यात बालकाची 70,000 रुपयात विक्री. अवैध दत्तक प्रकरणात 7 जणांवर गुन्हा दाखल. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये तंटामुक्त अध्यक्षाची युवकाला मारहाण.
शेतीवर जाण्याच्या रस्त्यावरून वाद झाला, हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मुंबईत किडनी विक्रीच्या नावाने एका व्यक्तीची फसवणूक, पैशांची गरज असल्यानं किडनी विकल्याचं समोर. अकोल्यात सोन साखळी चोराला अटक, स्थानिक गुन्हे शाखेनं घटनेचा तपास करत चोरट्याला अटक केले. आरोपींकडून 1.5 लाखांची सोन्याची चैन जप्त. पैठण शहरात 2 गटात हाणामारी, लोखंडी रॉडने मारहाण केल्याने 1 जण जखमी, 3घांवर गुन्हा दाखल. इचलकरंजीत फटाके फोडल्याच्या कारणावरून हल्ला, महिला व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला, दोघांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. परभणीत वन्य प्राण्यांची शिकार करून मांस विक्री करणाऱ्या दोघांना अटक, वनविभागाची मोठी कारवाई. धाराशिवमध्ये 14 घरफोडी करणाऱ्या आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 6,30,000चे सोन्याचे दागिने जप्त. हिंगोलीत तलवारीने केक कापणं तरुणाला महागात पडले, या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. सोलापूरमध्ये घरगुती वादातून पत्नीची हत्या, पतीनं पोलीस ठाण्यात स्वतः हजर राहून दिली हत्येची कबुली. थायलंडमध्ये बौद्ध भिक्षूंना लैंगिक संबंधात गुंतवून ब्लॅकमेल करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं 102 कोटी रुपये कमावले. जालन्यात तरुणाच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेची आत्महत्या, आष्टी पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. यवतमाळमध्ये मुलानं केली आईची हत्या, दारूच्या नशेत हत्या केल्याची माहिती, वडील देखील गंभीर जखमी, घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ. मालेगावमध्ये दुचाकी चोरट्यांना पोलिसांकडून अटक, आरोपींकडून 10 मोटरसायकल जप्त. सोलापूरच्या बार्शीत घरफोडी करणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात, 3,97,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात याचिका दाखल, राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची याचिकेतून मागणी, वकील घनश्याम उपाध्याय यांनी दाखल केली याचिका. मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली का, राज ठाकरेंच्या डुबो डुबो के मारेंगेवर निशिकांत दुबे यांची सोशल मीडियावरून प्रतिक्रिया. शिंदेंचं सरकार हनी ट्रॅपमुळे आलं, हनी ट्रॅपमधून सत्ता पालट झाली, विजय वडेट्टीवारांचं मोठं वक्तव्य. बारामतीत अजित पवारांचा जनता दरबार, जनता दरबाराला नागरिकांची मोठी गर्दी. संसदेचे पावसाळी अधिवेशनापूर्वी इंडिया आघाडीची बैठक, आज संध्याकाळी खरं तर काही वेळातच ऑनलाईन बैठक होणार आहे. भाजप गुन्हेगारांचं सर्वात मोठं आश्रयस्थान, फडणवीसांनी पक्षातच GR काढावं, संजय राऊतांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंची राऊतांच्या घरी सदिच्छा भेट, जवळपास 1 तास उद्धव ठाकरे हे संजय राऊतांच्या निवासस्थानी. उद्धव ठाकरेंनी राऊतांच्या आईच्या प्रकृतीचीही विचारपूस केली आहे. कल्याणमधील 464 एकर जमिनीचा प्रश्न विधानसभेत, अबू आझमींकडून विधानसभेत प्रश्न उपस्थित, मंत्री बावनकुळेंनी समाधानकारक उत्तर दिलं नाही, सामाजिक कार्यकर्ते विशाल कुमार गुप्ता यांचा आरोप. 1 रुपयात पीक विमा योजना बंद करून सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली, शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा आरोप. योजना बंद केल्यानं शेतकऱ्यांमध्येही नाराजीचा सूर. सांगलीच्या इस्लामपूर शहराचं ईश्वरपूर खरं नामांतरण करण्याच्या प्रस्तावाला विधिमंडळात मंजुरी, अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात येणार. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आज हिंगोली दौऱ्यावर, यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भेट घेणार. गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्गासंदर्भात राज्य नियोजन मंडळाची बैठक, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांसोबत बैठक. आमदार शशिकांत शिंदेंची प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाल्यानंतर आज सातारा दौरा करणार आहेत. पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून शशिकांत शिंदेंचं जल्लोषात स्वागत देखील झालं. परभणीत मुस्लिम युवकांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश, तुकाराम भारती यांच्या अध्यक्षतेखाली पक्षप्रवेश संपन्न झाला. जनसुरक्षा विधेयकाला समता परिषदेनं समर्थन दिलंय, माजी खासदार समीर भुजबळ यांचं वक्तव्य.
राज ठाकरेंसोबत जो जाईल तो समाप्त होईल. राज ठाकरेंसारख्या व्यक्तीला शिक्षा मिळायला हवी. मनोज तिवारींचं वक्तव्य. पुण्यात डेक्कनच्या अलका चौकात शिवसेनेचे बॅनर. दोन्ही शिवसेनेचे एकमेकांविरोधात बॅनर. द कॉन्ट्रॅक्ट घेणारा दिनो, अंदर कोण कोण जायगा, अब सिर्फ गिनो अशा आशयाचा बॅनर लावण्यात आले. लॉस एंजेलिस पोलीस प्रशिक्षण केंद्रात मोठा स्फोट. 3 उपशेरीफ जागीच ठार तर मदत कार्य सुरू. काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले. सिरियाच्या राष्ट्राध्यक्षांसह संरक्षण मंत्रीही दमास्कस सोडून गायब झाले. सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल शारांचा अजब कारभार. तृणमूलच्या गुंडगिरीमुळे पश्चिम बंगालमध्ये गुंतवणूक येत नाही. नरेंद्र मोदींचे ममता बॅनर्जी सरकारवर गंभीर आरोप. अहमदाबाद विमान अपघात प्रकरणी टाटा समूहाचं मोठं पाऊल. मृतांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी 500 कोटींच्या ट्रस्टची स्थापना. वाराणसीच्या बनारस घाटावर पाणी पातळीत वाढ. गंगा नदी पूरस्थितीत. दशाश्वमेध घाटावरील पोलीस चौकीत पाणी शिरलं. गंगा नदी धोक्याच्या पातळीवर. अभिनेते फिश वेंकट यांचं निधन. गेले काही दिवस सुरू असलेली मृत्यूशी झुंज अपयशी. शेवटपर्यंत आर्थिक मदत मिळालीच नाही. फिश वेंकट यकृत आणि मूत्रपिंडाच्या आजारानं त्रस्त होते. अंबादास दानवेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. पत्राद्वारे तांदळाचा मोठा घोटाळा उघडकीस आणलाय. शालेय विद्यार्थ्यांना मिळणारे तांदळाची परदेशात तस्करी. दूषित पाण्याविरोधात महिलांचा घागर मोर्चा. चंद्रपूर शहरात महिला आक्रमक. दूषित पाण्याच्या घागऱ्या घेऊन महिलांचा पालिकेवर मोर्चा. महाराष्ट्रातील पहिल्या बाप्पाचं आगमन. कोल्हापूरच्या राजा मुंबईच्या खरतर परेल वर्कशॉपमधून रवाना झालाय. 12 फूट उंच मूर्ती कोल्हापूरकडे प्रस्थान. मध्य रेल्वेकडून कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर. मध्य रेल्वेकडून 250 गणपती विशेष रेल्वे गाड्या. 24 जुलैपासून होणार आरक्षणाला सुरुवात. अंबाबाई ट्रस्टच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह मजकूर तो हटवण्यात आलेला आहे. अंबाबाई वेबसाईटवर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता. आक्षेपार्ह मजकूर प्रकरणी चौकशी होणार. छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालगृहाची मान्यता रद्द. छावणीतील विद्यादीप बालगृहाला टाळे. 79 अनाथ मुलांचे अन्यत्र स्थलांतर. वाशिमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात भ्रष्टाचार. मानव विकास शिबिर अंतर्गत जवळकामध्ये भ्रष्टाचार तर बचत गटातील महिलांच्या अनुदानावर कर्मचाऱ्यांचा डल्ला. नंदुरबारमध्ये महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनांचा संप. विविध मागण्यांसाठी परिचारिकांचा बेमुदत संप. परिचारिकांच्या संपामुळे रुग्णांची मात्र गैरसोय. सावत्र वडिलांनीच केला मुलीवर अत्याचार. छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना. मुलगी बेशुद्ध पडूनही आईने ही घटना लपवली. मुलीला मारहाण तर गळ्यावर चटके. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.